तर 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदींचं आजचं स्वातंत्र्य दिनाचं भाषण हे त्यांचं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं भाषण ठरलं. आज त्यांनी तब्बल 103 मिनिटं भाषण केलेलं आहे. पंतप्रधान मोदींनी सकाळी 7:33 भाषणाला सुरुवात केली आणि सकाळी 9:16 त्यांचं भाषण संपवलं. विशेष म्हणजे मोदींनी स्वतःच्याच भाषणाचा विक्रमही मोडलाय. 2024 मध्ये स्वातंत्र्य दिनी मोदींनी 98 मिनिटं भाषण केलं होतं. याबरोबरच पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून सलग 12 स्वातंत्र्य दिनाची भाषणं देत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचाही विक्रम मोडलेला आहे. इंदिरा गांधी यांनी सलग 11 स्वातंत्र्य दिनी भाषणं दिली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे नेमके कोणते होते तेही जाणून घेऊयात. दिवाळीपर्यंत जीएसटी मध्ये कपात करून कर कमी करणार. पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना 15,000 रुपये देणार. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार. वर्षाच्या अखेरीस मेड इन इंडिया चिप्स आणणार. अण्वस्त्राच्या धमक्यांना आता भीक घालत नाही. देशाच्या सुरक्षेसाठी मिशन सुदर्शन चक्र. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, पाकिस्तानलाही सुनावलं. स्वदेशीचा वापर सक्ती म्हणून नाही तर ताकदीसाठी करणार. ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम सुरू करणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पंतप्रधानांकडून सलाम करण्यात आलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.